Hello student, we are also seeing the errors, that is the absolute errors in the combination, that is the addition, second subtraction, third multiplication, and today we are going to start the relative error or errors in combination of division. See here, errors in division. Z denotes the division of A and B. A आणि B या दोन फिजिकल क्वांटिटी, दोन क्वांटिटीचा जर भागाकार हा Z ने रिप्रेझेंट केला, Z is equal to A divided by B. It is a combination. मग मेजर्ड व्हॅल्यू जर A ची मेजर्ड व्हॅल्यू A प्लस मायनस डेल्टा A. डेल्टा A काय? एरर इन A. आणि डेल्टा B काय? एरर इन B. So measured value of A and B are A plus minus delta A and the B plus minus delta B. Then what is the measured value of Z? If there is a Z is equal to A by B, जर Z बरोबर A by B असेल आणि A आणि B मध्ये जर एरर निर्माण होत असेल तर त्यांच्या भागाकारामध्ये देखील एरर निर्माण होईल आणि ती रिप्रेझेंट करतो आपण डेल्टा Z. मग मेजर्ड व्हॅल्यू काय? दॅट इज Z प्लस मायनस डेल्टा Z. A ची मेजर्ड व्हॅल्यू काय? A प्लस मायनस डेल्टा A आणि B ची B प्लस मायनस डेल्टा B. या ठिकाणी पहा, मी A मधून कॉमन घेतो. समजा या ठिकाणी A प्लस मायनस डेल्टा E यामधून कॉमन घ्यायचं असेल तर अंशाला आणि छेदाला A ने मल्टिप्लाय केलं. हा A कॉमन घेतला आपण. A इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस मायनस डेल्टा A डिवाइडेड बाय E. जर B प्लस मायनस डेल्टा B असेल आणि यामधून मला B कॉमन काढायचं असेल तर इथे B नाहीच आहे, म्हणून अंशाला आणि छेदाला B ने मल्टिप्लाय केलं आणि आता हा B आणि हा B कॉमन घेतला. B इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस मायनस डेल्टा B डिवाइडेड बाय B. राइट. त्यामुळे या वरच्या टर्म मधून A कॉमन घेतला, याच्यातून A कॉमन घ्यायचा म्हणजे अंशाला आणि छेदाला A ने मल्टिप्लाय केलं. न्यूमरेटरचा आणि हा A कॉमन आलाय हा. मग इतर आहे तो डेल्टा A डिवाइड बाय A, इतर आहे तो 1. सेम प्रकारे B जर कॉमन घेतला, हा B इथे आला तर इनसाइड द ब्रॅकेट 1 प्लस मायनस डेल्टा B डिवाइडेड बाय B. नेक्स्ट लाइन ला लिहू आपण Z प्लस मायनस डेल्टा Z इज इक्वल टू हा A बाय B, हा A बाय B इथं 1 प्लस मायनस डेल्टा A डिवाइड बाय A न्यूमरेटरचा. इथं काय नाही म्हणजे पॉवर किती असते? 1 असते. हा खालचा ब्रॅकेट वरती घेतला 1 प्लस मायनस डेल्टा B डिवाइडेड बाय B रेज टू -1. मग एक बायनोमियल फंक्शन है, बायनोमियल इक्वेशन है 1 प्लस x रेज टू n. इथं संख्या किती? 1. ही संख्या काय? x. पण x ही 1 पेक्षा कशी असली पाहिजे? व्हेरी व्हेरी स्मॉल. x कशी असली पाहिजे? लेस दॅन 1. ही x ची संख्या, x ही किंमत 1 पेक्षा कमी असेल तर हायर ऑर्डर टर्म्स ह्या निग्लिजिबल होत असतात. मग हायर ऑर्डर टर्म जर निग्लिजिबल गेला तर इथं शॉर्ट की तयार केली बायनोमियल एक्सपान्शनची. जसं की a प्लस b ब्रॅकेट रेज टू 2 इट इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म दैट द a स्क्वेअर प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म 2ab प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म दैट द b स्क्वेअर. means a plus b bracket raised to 2, its expansion is nothing but a square plus 2ab plus b square. right. हे देखील बायनोमियल एक्सपान्शनच आहे.
a plus b raised to 3, a plus b raised to 4 and that so on, a plus b raised to n. मग a चं काम कोण करतो 1, b चं x आणि n चा n. आणि इथे जर x हा 1 पेक्षा व्हेरी स्मॉल असेल तर x च्या हायर ऑर्डर टर्म्स ह्या कॅन्सल होऊन जातात. मग हायर ऑर्डर टर्म्स काय x raised to 2, x raised to 3, x raised to 4. इथे एक्सपान्शन म्हणजे अप टू x raised to शेवटची x raised to n. x raised to 2 पासून पुढच्या टर्म जर कॅन्सल झाल्या तर शॉर्ट की येते 1 plus nx म्हणजे या पॉवरने या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. मग मायनस असेल तर मायनस इंटू प्लस मायनस होईल आणि इथं मायनस असेल आणि इथेही पॉवर मायनस असेल तर मायनस इंटू मायनस प्लस होईल. या टर्मने विथ साइन याला मल्टिप्लाय करायचं राइट. 1 plus x raised to n is equal to 1 plus nx. समजलंय. हा 1 आहे, हा काय 1, हा काय म्हणून काम करतो दर x आणि हा काय म्हणून काम करतो दर n. मग हा n म्हणजे -1 याला मल्टिप्लाय केलं मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू मायनस प्लस. मी हा फॉर्म्युला इथे वापरणार. मग हा फॉर्म्युला जर मी तिथे वापरला, फॉर्म्युला जर मी इथे वापरला याच्यावरती तर हा मल्टिप्लाय कुठं होईल या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी z प्लस मायनस डेल्टा z a प्लस b जसं ते तसं 1 प्लस मायनस डेल्टा a डिवाइड बाय a आणि त्या -1 ने जर मल्टिप्लाय केलं मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू डेल्टा b डिवाइड बाय b राइट. पुढे जाऊ आपण. लेफ्ट साइड सेम a डिवाइड बाय b सेम. ही पहिली टर्म आहे आणि दुसरी टर्म आहे. ही पहिली टर्म आहे आणि दुसरी टर्म आहे. मग 1 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं 1 इंटू 1 1 1 इंटू मायनस प्लस म्हणजे प्लस मायनस डेल्टा बी डिवाइड बाय बी. आता या दुसऱ्या टर्मने मल्टिप्लाय करू पूर्ण ब्रॅकेटला प्लस मायनस इंटू 1 प्लस मायनस डेल्टा ए डिवाइड बाय ए इंटू 1 डेल्टा ए डिवाइड बाय प्लस इंटू मायनस 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 इंटू प्लस मायनस आणि प्लस इंटू प्लस प्लस मायनस इंटू मायनस प्लस म्हणून प्लस मायनस डेल्टा a divided by a into delta b divided by b. We get delta a divided by a into delta b divided by b. गंमत अशी की डेल्टा a आणि डेल्टा b कसे दॅट इज व्हेरी स्मॉल. हे व्हेरी स्मॉल आहे आणि म्हणून हा फॅक्टर हा निग्लिजिबल असेल. दॅट इज निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे सोडून द्यायचा. मग जर मी सोडून दिला हा फॅक्टर मी इथं दाखवलाय हा फॅक्टर निग्लिजिबल आहे. मग हा फॅक्टर जर सोडून दिला तर हे राहील z प्लस मायनस डेल्टा z इज इक्वल टू a बाय b इनसाइड ब्रॅकेट 1 ला 1 प्लस मायनस डेल्टा a. मी हा फॅक्टर अगोदर घेतला डेल्टा a डिवाइड बाय a प्लस मायनस डेल्टा b डिवाइडेड बाय b. ओके. a बाय b काय मानलं होतं दॅट z. z प्लस मायनस डेल्टा z इज इक्वल टू z इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस मायनस जसं तसा ब्रॅकेट डिवाइडिंग ऑन बोथ साइड बाय z. दोन्ही बाजूला z ने भागले. मग z डिवाइड बाय z प्लस मायनस डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू z डिवाइड बाय z इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस मायनस डेल्टा a डिवाइड बाय a प्लस मायनस डेल्टा b डिवाइड बाय b. z बाय z कॅन्सल, z बाय z कॅन्सल. इथे 1 नाही लिहिलं तरी चालतो. 1 प्लस मायनस डेल्टा z डिवाइड बाय z हा ब्रॅकेट तसाच राहील. मग हा 1 इकडे आणला काय किंवा हा 1 इकडे नेला मायनस होईल. 1 1 कॅन्सल. 1 1 कॅन्सल झाल्यानंतर हे चिन्ह राहतील. कॉमन घेतले हे कॉमन घेतले तर हे चिन्ह कॉमन घेऊन हे कॅन्सल होतील आणि राहतं काय डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू डेल्टा a डिवाइड बाय a
plus delta b divided by b. It is the relative error in combination of division. That is the relative error in combination of division, because the z is equal to a by b. Z is the combination of a and b, and that is the z is equal to a by b. मग z हा काय रिप्रेझेंट करतो, तर डिव्हिजन हे कॉम्बिनेशन ऑफ a and b. मग z चा रिलेटिव्ह एरर काय, डेल्टा z डिवाइड बाय z. a चा रिलेटिव्ह एरर काय, डेल्टा a डिवाइड बाय a. b चा रिलेटिव्ह एरर काय, डेल्टा b डिवाइड बाय b. मग रिलेटिव्ह एरर ऑफ कॉम्बिनेशन, दैट इज द डिवीजन, डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू डेल्टा a डिवाइड बाय a प्लस डेल्टा b डिवाइड बाय b. तुम्हाला आठवत असेल काल आपण मल्टिप्लिकेशन साठी प्रोडक्ट साठी पाहिलं होतं. if z is equal to a into b, then what is the relative error? That is delta z divided by z is equal to delta a divided by a plus delta b divided by b. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, दोन फिजिकल क्वांटिटीचा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल तर त्यांच्या रिलेटिव्ह एरर ह्या इंडिव्हिज्युअल दॅट फिजिकल क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररची बेरीज असते. म्हणजे जर z इज इक्वल टू a इंटू b असेल तर त्याचा रिलेटिव्ह एरर डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू डेल्टा a डिवाइड बाय a प्लस डेल्टा b डिवाइडेड बाय b. आणि जर z बरोबर a डिवाइड बाय b असेल तर तरी देखील बेरीजच आहे. या ठिकाणी आली डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू डेल्टा a डिवाइड बाय a प्लस डेल्टा b डिवाइडेड बाय b. सोपं आहे की नाही? म्हणजे गुणाकारालाही बेरीजच आहे आणि भागाकारालाही बेरीजच आहे. नाहीतर भागाकार असेल तर वजाबाकी करतात, तर गुणाकार मल्टिप्लिकेशनलाही बेरीज आली आणि डिव्हिजनला काय आली, बेरीजच आली. आता आपण पाहू पुढचा पॉइंट, एखाद्या फिजिकल क्वांटिटीची पॉवर असेल तर व्हॉट इज द रिलेटिव्ह एरर ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. सी एरर्स ड्यू टू पॉवर ऑफ मेजर्ड क्वांटिटी. एखाद्या क्वांटिटीची पॉवर असेल म्हणजे या ठिकाणी ही काय झाली, फिजिकल क्वांटिटी, तिची पॉवर किती घेतली मी, 2. आपण जनरल बी घेणार, अगोदर या ठिकाणी 2 घेऊन पाहू. मग z इज इक्वल टू a स्क्वेअर आहे. a ही फिजिकल क्वांटिटी, तिची पॉवर किती, 2. मग एखाद्या फिजिकल क्वांटिटीची जर पॉवर असेल तर तिची रिलेटिव्ह एरर काय. मग z मध्ये एरर किती, डेल्टा z, म्हणून मेजर्ड व्हॅल्यू किती, z प्लस डेल्टा z. a मध्ये मेजर्ड व्हॅल्यू काय, a प्लस मायनस डेल्टा a, तिचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. z प्लस मायनस डेल्टा z इज इक्वल टू वर्ग विस्तार म्हणजे एक्सपान्शन, पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर प्लस मायनस 2 इंटू पहिली टर्म इंटू दुसरी टर्म. म्हणून पहिल्या टर्मचा स्क्वेअर दर द a स्क्वेअर, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर दर द डेल्टा a स्क्वेअर प्लस मायनस 2 इंटू a पहिली टर्म इंटू दुसरी टर्म. बरोबर. आता या ठिकाणी पहा, डेल्टा a कसा आहे, व्हेरी स्मॉल. मग डेल्टा a स्क्वेअर काय होईल, निग्लेक्टेड. मग जर तो निग्लेक्टेड असेल तर हा फॅक्टर सोडून द्यायचा, हा फॅक्टर सोडून द्यायचा. काय राहील, मग z प्लस मायनस डेल्टा z इज इक्वल टू a स्क्वेअर, हा प्लस मायनस 2 इंटू a इंटू डेल्टा a स्क्वेअर काय होता, दॅट z. मग हा z आणि हा z कॅन्सल झाला, दोन्ही बाजूचे प्लस मायनस कॅन्सल झाले. डेल्टा z इज इक्वल टू a इंटू डेल्टा a. ही ऍब्सोल्यूट एरर आली, मला रिलेटिव्ह एरर काढायची म्हणून दोन्ही बाजूला मी z ने भागले, डिवाइडिंग z ऑन बोथ साइड, डेल्टा z डिवाइड बाय z, यालाही z ने डिवाइड केले. बट z इज इक्वल टू काय, दर द a स्क्वेअर आहे म्हणून या ठिकाणी ही किंमत ठेवली. a ला a कॅन्सल, एक a राहील, डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू 2 इंटू डेल्टा a डिवाइडेड बाय a. मग मला सांगा, z बरोबर जर a स्क्वेअर असेल तर डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू काय आले, a ची पॉवर मल्टिप्लाइड डेल्टा a डिवाइड बाय a. मग सिमिलरली
झेड इज इक्वल टू ए रेस टू 3 असेल तर काय डेल्टा झेड काय याची पॉवर ही मल्टिप्लाइड 3 इंटू डेल्टा ए डिवाइड बाय ई बरोबर ना. मग 4 असेल तर 4 इंटू डेल्टा ए डिवाइड बाय ए. झेड बरोबर ए रेस टू 5 असेल तर 5 इंटू डेल्टा ए डिवाइड बाय ए. ई झेड इज इक्वल टू ए रेस टू एन असेल तर डेल्टा झेड डिवाइड बाय झेड इज इक्वल टू n into delta a divided by e. ओके. या ठिकाणी मी z is equal to a raised to n असेल तर डेल्टा z divided by z is equal to n into डेल्टा a divided by e. इथं मी जनरल घेतलंय, जनरल रिलेशन फॉर एरर्स इन्व्हॉल्विंग पॉवर्स. अति महत्वाचं आहे तुम्हाला ज्यावेळेस एरर्स वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग z इज इक्वल टू a रेस टू p इंटू b रेस टू q डिवाइडेड बाय c रेस टू r. याच्यात काय काय आलं? मल्टिप्लिकेशन आली, डिव्हिजन आली आणि पॉवर आली, तिन्ही आली. मग मला सांगा मल्टिप्लिकेशन असेल तर रिलेटिव्ह एररची बेरीज, डिव्हिजन असेल तर रिलेटिव्ह एररची बेरीजच, आणि पॉवर असेल तर पॉवर काय करायची? मल्टिप्लाय करायची. मग मला सांगा z इज इक्वल टू a रेस टू p इंटू b रेस टू q डिवाइड बाय c रेस टू r. मग याची रिलेटिव्ह एरर ही या a ची पॉवर p म्हणून पॉवर p या ठिकाणी मल्टिप्लाय केली, डेल्टा a डिवाइड बाय मल्टिप्लिकेशन आहे म्हणून बेरीज, पॉवर परत या ठिकाणी मल्टिप्लाय केली q इंटू डेल्टा b डिवाइड बाय b. डिवाइड जरी असलं तरी बेरीज असते, याची पॉवर आहे r म्हणून ही r मल्टिप्लाइड केली डेल्टा c डिवाइड बाय c. म्हणजे गुणाकार किंवा भागाकार व्हॉटएव्हर मे बी दॅट इज द बेरीज. गुणाकार असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तर ऑलवेज काय असते? दॅट इज द समेशन. आणि म्हणून डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू p इंटू डेल्टा a डिवाइड बाय a प्लस q into delta b divided by b plus r into delta c divided by c. मग आपण कॉम्बिनेशन पाहिले, एक कॉम्बिनेशन काय पाहिले? कॉम्बिनेशन काय पाहिले आपण? z is equal to a plus b. दुसरं कॉम्बिनेशन पाहिलं z is equal to a minus b. तिसरं कॉम्बिनेशन काय पाहिलं? z is equal to a into b. चौथं कॉम्बिनेशन पाहिलं z is equal to a divided by b. आणि शेवटचं पाहिलं z is equal to a raised to n. मग मला सांगा इथं आपण काय काढलं? फक्त रिलेटिव्ह एरर सॉरी इथे फक्त ऍब्सोल्यूट एरर काढले. मग ऍब्सोल्यूट एरर काय आहे? डेल्टा z इज इक्वल टू डेल्टा a प्लस डेल्टा b. बेरीजच आली. सबट्रॅक्शन असल्याच्या नंतर देखील काय आली आपली बेरीजच? डेल्टा z इज इक्वल टू डेल्टा a प्लस डेल्टा b. इथं सबट्रॅक्शन नव्हतं आलं. या ठिकाणी रिलेटिव्ह एरर काढला होता. डेल्टा z डिवाइड बाय z इज इक्वल टू काय? डेल्टा a डिवाइडेड बाय a प्लस डेल्टा b डिवाइडेड बाय b. इथं भागाकार असला तरी बेरीजच होती. डेल्टा z इज इक्वल टू डेल्टा a डिवाइडेड बाय a प्लस डेल्टा b डिवाइडेड बाय b. बेरीजच होती. आणि इथे डेल्टा z डिवाइडेड बाय z इज इक्वल टू ही पॉवर काय किती? मल्टिप्लाइड n इंटू डेल्टा a डिवाइडेड बाय. समजलंय? हे डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युले आठवले पाहिजे. त्यामुळं या डायरेक्ट फॉर्म्युले म्हणजे जर बेरीज असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, पॉवर असेल आणि शेवटचा मी एक फॉर्म्युला दिला होता z इज इक्वल टू समजा a रेस टू p असेल, b रेस टू q असेल, r रेस टू c रेस टू r असेल तर याची आणखी काही येऊ शकतं, d रेस टू m असू शकतं, व्हॉटएव्हर.
आणि आपण वरती पाहिलं की मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन मध्ये ऑलवेज बेरीज असते, त्यामुळं आणि पॉवर असेल तर मल्टिप्लाय करायची. डेल्टा झेड डिवाइड बाय झेड इज इक्वल टू पी इंटू डेल्टा ए डिवाइड बाय ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी डिवाइडेड बाय बी प्लस आर, हे आर मल्टिप्लाइड डिवाइड जरी असलं तरी बेरीज डेल्टा सी डिवाइडेड बाय सी. समजलंय? सर्वात महत्वाचं, तुम्ही झूम ॲप हे प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या. आपण झूम वरती ऑनलाईन लेक्चर डायरेक्ट स्टार्ट करतोय, त्यामुळं मला मेसेज टाका. कुणाला झूम डाउनलोड करता आलं नाही तर ती डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवली जाईल. सोपं असतं मोबाईल वापरता म्हणल्यानंतर, जसं आपण काही ॲप डाउनलोड करतो प्ले स्टोरवरून, तसं झूम नाव टाकायचं आणि झूम ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला लिंक पाठवली जाईल किंवा माझा अकाउंटचा ID पाठवला जाईल आणि टायमिंग सेट करून शेड्यूल पाठवून तुम्हाला लेक्चर आपण स्टार्ट करू. हे तर पाठवत राहील, हे व्हिडिओ तर तुम्हाला भेटणारच, पण नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला पुढे जावे लागेल आणि डायरेक्ट तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट होईल. जेणेकरून तुम्हाला काही अडचणी आल्या तर डायरेक्ट मला विचारता येतील, आपण त्याही पद्धतीने स्टार्ट करू. मला फक्त माझा नंबर आहे 9423167549. व्हॉट्सअप नंबर आहे माझा. या इंडिव्हिज्युअल हा नंबर माझा सेव्ह करून घ्या आणि या नंबरवरती तुम्ही झूम डाउनलोड केलंय की नाही यस म्हणून मला मेसेज पाठवा. म्हणजे किती जणांना जमतंय, आपण त्या पद्धतीचे लेक्चर स्टार्ट करतोय. तुम्हाला बऱ्याच जणांना झूम येतं, झूम डाउनलोडही केलं असेल आणि वापरताही येत असेल. ज्यांनी डाउनलोड केलं नाही त्यांनी डाउनलोड करून घ्या. पालकांना सांगा, पालक म्हणतील की आपला डाटा बिटा सिक्युअर आहे, त्यामुळं काही अडचण नाही. प्रोपोगंडा केला जातो. तर झूम वापरताना आपण काय खूप इंडस्ट्रीयल मोठे नाहीत की आपला डाटा लगेच तो चोरीला जातो किंवा काही केला जातो, हॅक केला जातो. तर असं काही होत नाही. मी खूप दिवसापासून झूम या ठिकाणी वापरतो, त्यामुळं मला तर काही असा अनुभव आलेला नाही किंवा झूम सिक्युअर आहे, त्यामुळं तुमचा डाटा बिट आणि तुमचा जायचा काही संबंध येत नाही. सर्वात महत्त्वाचा, होस्ट जो असतो त्याला भीती असते, म्हणजे मला भीती राहील मी जर त्या ठिकाणी होस्ट करत असेल तर. आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या झूम वापरण्यासाठी काही एक भीती नाही, कारण दुसरा पर्याय बी नाही. एक पर्याय हा यूट्यूबवरून, पण हे लॉकडाऊन किती दिवस चालेल किंवा आपल्याला कोचिंगला कधी मान्यता भेटली तर कशी. दुसरी गोष्ट, पालकांच्या मनात भीती राहील आणि त्याच्यामुळं आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि डायरेक्ट टीचिंग टेक्नॉलॉजी खूप मोठी मी तयार करून ठेवली. व्हर्च्युअल रूम आहे माझी स्वतःची, त्यामुळं तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी मला टीचिंग करता येईल. कन्सेप्ट काय तुम्हाला वाटलं की काही विचारावं तर डायरेक्ट तुम्ही त्याच्यावरती मेसेज टाकू शकता. त्यामुळं झूम ॲप हे प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घ्या. ओके, वी कॅन स्टॉप इट.